केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला आहे। यामध्ये शेतकरी, मध्यमवर्गीय नागरिक आणि महिला उद्योजकांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या। नवीन कर प्रणाली, कृषी विकास, रोजगार निर्मिती आणि लघु उद्योगांसाठी विशेष योजनांची घोषणा करण्यात आली। टॅक्स की टॅक्स माफी गोंधळ होतोय, तर चला तर मग जाणून घेऊयात आमच्या या व्हिडिओमधून इन्कम टॅक्स सोप्या शब्दात। एकीकडे अर्थमंत्री म्हणतात की 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, पण स्लॅब जारी करताना त्यांनी त्यावर 10% कर सांगितलाय। हे कसं शक्य आहे? तर हा गोंधळ होतोय जुनी कर रचना आणि नवी कर रचना यामुळे। ज्यांनी नवी रचना स्वीकारली त्यांना 12 लाखांपर्यंत कर माफ होईल। तो जर नोकरदार असेल तर स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपये ठेवण्यात आला आहे। म्हणजेच ज्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 12,75,000 रुपये आहे त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही। ओल्ड रेजिम प्रमाणे बदललेली कर रचना कशी आहे ती एकदा पाहूयात। 0 ते 4 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 0% कर आकारला जाईल। 4 ते 8 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5% कर आकारला जाईल। 8 ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10% कर आकारला जाईल। 12 ते 16 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15% कर आकारला जाईल, तर 16 ते 20 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20% कर आकारला जाईल। 20 ते 24 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 25% इतका कर आकारला जाईल। तर आता तुमच्या मनातील गोंधळ दूर झाला असेल, तो झाला होता नवी आणि जुनी कर रचनेमुळे।